जिथं सह्याद्रीच्या सावलीत सूर्य जन्मतो, तिथं धैर्याचा गर्जना नवनिर्माण घडवतो। मातीच्या श्वासातून उठलेलं नाव जनतेच्या हृदयात धडकणारा तेजाचा ध्रुवतारा। वादळ कितीही उग्र झाली तरी छातीवर विश्वासाची ढाल तो लावतो। सत्ता नाही सेवा त्याचा धर्म, लोकांच्या स्वप्नांनीच तो जग उभारतो। जिथं अंधारानं घर केलं तिथं त्याने उजेडाची दारं उघडली। आश्वासने नव्हे बदल घडवणारी कर्म, हीच त्याच्या नेतृत्वाची खरी ओळख झाली। शिवछत्रपतींच्या तलवारीचा वारसा आणि महाराष्ट्राच्या भूमीचा अभिमान, या दोन्हीच्या धगधगत्या परंपरेतून एक नेता उभा राहिला, ज्याने भविष्याला नवा आकार दिला। अहिल्या देवींच्या परंपरेसारखा शांत प्रकाश, विश्वासाच्या सावलीतून स्वप्नांना आकार देणारा, जिला त्यांनी स्पर्श केला ती माती पावन झाली। आज त्या वारशाचा वाहणारा नाव शिंदे। जिल्ह्याचं नामकरण नाजी, जिल्ह्याचं नामकरण नाही तर इतिहासाला दिलेला, मातीला तिच्या गौरवाचं नवं नाव। जिथं परंपरा आणि आधुनिकता दोन्हीची गाठ बांधली गेली। विकासाचं पर्व शिखराला पोचतय, शहर गाव वाड्या मड्यात एकच नाद। हे बदलाचं युग आहे आणि मार्गदर्शक राम भाऊ आहेत, कारण महाराष्ट्राची जनता म्हणते, जिथं तो उभा तिथं आमचा मार्ग उजळतो। जिथं तो बोलेल तिथं निर्णय घडतो, तो चालेल तसा राज्य पुन्हा निघतं। ही सत्ता नाही, ही लोकांच्या नजरेतून मिळालेली प्रतिज्ञा आहे। मनाने रक्ताने मातीने महाराष्ट्राला अर्पण केलेलं नेतृत्व आहे। आज ऊर्जा देण्यात आहे, आशीर्वाद प्रजा सामर्थ्याचा आणि कमळाचा पुन्हा उगवणारा पहाट। रंभाऊ मागतील आणि महाराष्ट्र देईल, त्यांच्या पावलांखाली दिशा जन्म घेईल, आणि या भूमीवर कमळ पुन्हा ते जाळेल।